संपूर्ण माहिती आपण महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन पाहणार आहोत आणि विशेष म्हणजे फक्त महिलांसाठी जी संधी आहे त्याच्याबद्दल आज आपण या ठिकाणी बोलणार आहोत। प्रति महिना जर आपल्याला 38,600 रुपये भेटत असतील तर थोडासा अभ्यासक्रमावरती कष्ट घ्यायला काय हरकत आहे, परंतु तरी पण 95% फक्त व्हिडिओ ऐकून सोडून देतील, कष्ट घ्यायला नको। कारण लाडक्या बहिणीचं जसं फ्रीमध्ये आपल्याला 1,500 भेटत होतं, सगळ्यांना पाहिजे होतं, परंतु थोडासा अभ्यासक्रम या ठिकाणी अभ्यासून जर आपल्याला प्रति महिना 38,600 भेटत असतील तर प्रत्येकाने जे पण पात्र महिला आहेत, मग वयोमर्यादा, अभ्यासक्रम, त्यांचे एज्युकेशन क्वालिफिकेशन हे जर बसत असेल तर आवर्जून यावरती अप्लाय करा। अशा संधी वारंवार येत नाहीत। मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपण संपूर्ण माहिती महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन या ठिकाणी पाहणार आहोत। ही जाहिरात जी आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वेबसाईटवरती आलेली आहे। तर इथून आपण ही संपूर्ण जाहिरात पाहणार आहोत। या ठिकाणी जर आपण गेलं तर आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे या ठिकाणी दिसून येत आहे की समाज कल्याण विभाग भरती 2024 आणि याच्याबद्दलच आज आपण या ठिकाणी डिटेलमध्ये पाहणार आहोत। वेळ कमी आहे, तात्काळ अप्लाय करा आणि लगेचच आपल्या अभ्यासाला या ठिकाणी काय करायचं, सुरुवात करायची। आता बऱ्याच जणांना वाटत असेल अभ्यास कुठून करायचा, तर आपल्या 499च्या बॅचमध्ये जर तुम्ही जॉईन असाल तर तुम्हाला काही ताण घ्यायची गरज नाही, याचं परिपूर्ण तुमची तयारी यामध्ये होऊन जाणार आहे। हे जॉईन केलं नसेल तर तुम्ही नक्की जॉईन करा, येणाऱ्या भरत्यांसाठी सुद्धा याचा फायदा होईल, अपडेट भेटत राहतील। क्लास आहेत, रेकॉर्डेड क्लास आहे, सर्व कंटेंट आहे, इतरत्र कुठेही जायची गरज नाही। परंतु मला वाटत असेल की मला एवढं सगळं कंटेंट नको आहे, मला फक्त आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती देणार आहे त्याच्यासाठीच पाहिजे आहे, इतर आम्हाला कोणतंही नको। तर त्यासाठी सुद्धा आपण स्पेशल या ठिकाणी समाज कल्याण विभाग भरती स्पेशल व्हिडिओ लेक्चर आहे, कंप्लीट ई बुक आहे, ऑनलाईन टेस्ट आहे, याच्या पलीकडे तुम्हाला काही करायची गरज पडणार नाही आणि अगदी कमी फी म्हणजे फक्त 275 रुपयामध्ये हे सगळं उपलब्ध केलेलं आहे। जे पण इच्छुक असतील 7248930176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट वन टाइम दिलं जाणार आहे, पहिल्याच दिवशी सर्व कंटेंट दिलं जाणार आहे। अधिक माहितीसाठी याच नंबरवर तुम्ही कॉल देखील करू शकता, 7248930176। मग सविस्तर या ठिकाणी जाहिरात पाहूया आणि तुम्ही एवढं नशीबवान आहात की याची लास्ट डेट संपलेली होती, पुन्हा याची लास्ट डेट वाढवलेली आहे कारण त्या प्रमाणामध्ये त्यांना फॉर्म भेटले नाहीत। कारण याच्या अगोदर भरपूर भरत्या आल्या मित्रांनो, ओके, ICDSच्या भरत्या आल्या, त्यानंतर जर या ठिकाणी बघितल्या वेगवेगळ्या सरळ सेवा भरत्या आल्या, महिला व बालविकाची आली, आदिवासी विभागाची आली, अशा सगळ्या भरत्या आल्यामुळे ह्या भरतीकडे दुर्लक्ष झालं आणि फॉर्म कमी आलं, तर त्याचा तुम्ही नक्की लाभ घ्यायचा आहे। आता यामध्ये वेगवेगळी भरपूर बाकीची पदं आहेत, पुरुषांसाठी पण पदं आहेत, त्याच्यावरती आपण एक्स्ट्रा बाकी वेळेमध्ये बोलूया। आज फक्त महिलांसाठी जी पदं आहेत त्याच्याबद्दल या ठिकाणी आज आपण बोलणार आहोत। यासाठी जे महत्त्वाचं पद आहे आणि जे महिलांसाठी स्पेशल आहे, इथं पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकत नाही, ते लक्षात ठेवा। तर हे पद आहे गृहपाल नावाचं, ठीक आहे, गृहपाल किंवा त्याला अधीक्षक सुद्धा म्हटलेलं आहे। तर हे पद आहे, एकूण जर जागा बघितल्या तर 92 एवढ्या जागा आहेत, पण फक्त महिलांसाठी आहे, ते लक्षात ठेवा। आपापल्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आरक्षण सुद्धा दिलेलं आहे। जसं की थंबनेलवरती तुम्ही पगार पाहिली होती, वेतन जे पाहिलं होतं मित्रांनो, तर ते तर मी तुम्हाला कमीच सांगितलेलं होतं। इथं जर बघितलं त्याची सुरुवात आहे फक्त 38,000 हे काय मित्रांनो, तर फक्त सुरुवात आहे। पुढं जर आपण जसं या ठिकाणी आपली इन्क्रीमेंट होईल तसं जर बघितलं 1,22,800 एवढं आपल्याला काय मित्रांनो वेतन भेटणार आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। त्यामुळे यासाठी मेहनत तर आपल्याला घेतली तर मित्रांनो एवढी सगळी या ठिकाणी आपल्याला वेतन भेटणार आहे। आता दुसरा मुद्दा येतो की सगळेजण भरू शकता का, नाही, तर याला वयाची पण मर्यादा त्यांनी ठेवलेली आहे, किंवा कोण या ठिकाणी कोणत्या महिला या ठिकाणी अप्लाय करू शकतात। तर वय जे मोजायचं आहे तर 31/10/2024 रोजी आपलं वय किती पाहिजे आहे, तर आपलं वय जर या ठिकाणी बघितलं कमीत कमी 18 वर्ष पाहिजे आहे, कमीत कमी किती पाहिजे, 18 वर्ष। आणि तुम्ही जर ओपनमध्ये असाल, ओके, मराठा कॅटेगरीमध्ये असाल, तुम्हाला कोणतंही आरक्षण नसेल, ओके, तर तुमच्यासाठी जास्तीत जास्त 38 पर्यंत आहे, ओके, त्याच्या पुढे तुम्हाला चालणार नाही। पण तुम्ही जर मागासवर्गीयमध्ये असाल तर तुम्हाला 43 वर्षापर्यंत या ठिकाणी काय केलेले आहे, वयोमर्यादा दिलेली आहे, 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा दिलेली आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। आणि जे दिव्यांग आहे तर त्यांच्यासाठी 45 वर्षापर्यंत ही वयोमर्यादा ठेवलेली आहे, हे पण या ठिकाणी पाहून घ्या। मग या ठिकाणी आपण जागा पाहिल्या, वय पाहिलं, आता सगळ्यात महत्त्वाचं त्यानंतर मुद्दा येतो की बाबा शिक्षण किती लागतं या ठिकाणी। तर या ठिकाणी गृहपाल, अधीक्षक, या ठिकाणी महिला, यासाठी जे स्पेशल या ठिकाणी भरती आहेत तर त्यासाठी कोणत्याही शाखेची पदवी पाहिजे, कोणत्याही शाखेची, तुमची आर्ट्स असू द्या, सायन्स असू द्या, कॉमर्स असू द्या, कोणत्याही शाखेची, किंवा इंजिनिअरिंग असू द्या, कोणत्याही शाखेची तुमच्याकडे काय पाहिजे, डिग्री पाहिजे आहे, हे लक्षात ठेवायचं आहे, ओके, किंवा त्याच्या समतुल्य, म्हणजे मी सांगितलंच की इंजिनिअरिंगची असेल तरी सुद्धा चालू शकते, हे लक्षात ठेवायचं आहे, डिग्री पाहिजे आहे। आणि त्यानंतर तुमचं MSIT सुद्धा झालं पाहिजे। मी वारंवार सांगतो की तुम्हाला सरकारी नोकरी पाहिजे तर तुम्ही MSIT करून घ्या। 100तल्या 95 भरत्यांसाठी कधी पण MSIT मागितलं जातं महाराष्ट्र शासनाच्यासाठी, तर त्यामुळे MSIT करूनच घ्या, हे ठीक आहे। आता जरी केलं नसलं तरी फ्युचरमध्ये अजून भरत्या आहेत। आता ज्यांचं वय बसत नाही तर त्यांच्यासाठी वन विभागाची, वनसेवकची भरती येणार आहे, ठीक आहे। तुमचं जर 10वी झालं असेल, 12वी झालं असेल तर वनसेवकची पण या ठिकाणी 10,000 पेक्षा जास्त मोठी भरती या ठिकाणी येणार आहे, त्याचा पण मी पाठीमागे व्हिडिओ बनवलेला आहे, ओके। जवळपास 13,000 का काही जागा आहेत, तर ते सुद्धा
त्याची सुद्धा तुमची तयारी चालू राहू द्या. जबरदस्त ती सुद्धा संधी आहे. बाकी पुरुषांसाठी सुद्धा आहेत, परंतु आज स्पेशल या ठिकाणी महिलांसाठी बनवलेलं आहे. ओके, पुरुषांसाठी सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता, पण बाकीची पदं आहेत. ठीक आहे, जसं की या ठिकाणी जर बघितलं वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघु या ठिकाणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघुटंक लेखक. ओके, ही बाकी या ठिकाणी पदं आहेत, या ठिकाणी आपण बघू शकता. हे गृहपाल जे आहे ते 2 पदं आहेत. एक आहे गृहपाल महिलांसाठी आणि दुसरं आहे गृहपाल सर्वसाधारणसाठी. मग सर्वसाधारणमध्ये पुरुष पण भरू शकतात, हे लक्षात ठेवायचं. सर्वसाधारणमध्ये पुरुष भरू शकतात आणि महिलांसाठी जे आहे ते फक्त महिला भरू शकतात. दोन्हींसाठी जागा या वेगवेगळ्या आहेत. जसं की फक्त महिलांसाठी आहे ते तर फक्त महिलाच भरू शकतात. त्यासाठी 92 जागा आहेत. परंतु या ठिकाणी जे सर्वसाधारण आहे इथं महिला पण भरू शकतात आणि पुरुष पण भरू शकतात. ठीक आहे, महिला पण भरू शकतात आणि पुरुष पण, सर्वसाधारण दिलेलं आहे. म्हणजे महिलांसाठी ही 61 पदं तर आहेत. शिवाय ही 92 पदं पण आहेत आणि जे पुरुष आहेत त्यांच्यासाठी फक्त ही 61 पदं आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. आता फॉर्म कसा भरायचा तर लिंक मी ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि सुदैवाने याची लास्ट डेट संपली होती. परंतु ऑफिशियल वेबसाईटवरती गेलं तर काय झालेलं आहे मित्रांनो, याची जी लास्ट डेट आहे ती वाढवलेली आहे. म्हणजे याला मुदत वाढ भेटलेली आहे. आपण या ठिकाणी बघू शकता काय झालेलं आहे मित्रांनो या ठिकाणी, तर याला मुदत वाढ भेटलेली आहे. याचं जर आपण ओपन करून बघितलं तर आपल्याला हे स्पष्टपणे दिसून येत आहे की याची जी नोटिफिकेशन आहे. ओके, तर इथं बघू शकता घोषणापत्र त्यांनी काढलेले आहे की 30 नोव्हेंबरपर्यंत. ठीक आहे, काय केलेलं आहे मित्रांनो, 30 नोव्हेंबरपर्यंत याला मुदत वाढ भेटलेली आहे. या वेबसाईटवरती जावा आणि या वेबसाईटवरती जाऊन काय करायचं आपण आता या ठिकाणी फॉर्म भरून घ्यायचा आहे. ठीक आहे, सॉरी 30 डिसेंबरपर्यंत. अगोदर एकदा या ठिकाणी मुदतवाढ दिली होती आणि नंतर या ठिकाणी आपल्याला अजून मुदतवाढ दिलेली आहे. म्हणजे वेबसाईटवरती गेलं तर आपल्याला स्पष्ट पण दिसत की 31 डिसेंबरपर्यंत रात्रीच्या 12पर्यंत तुम्हाला या ठिकाणी मुदतवाढ दिलेली आहे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्याची. म्हणजे एवढी सगळी या ठिकाणी डेट वाढवण्याचं कारण एवढंच की त्यांना पुरेशा प्रमाणामध्ये ॲप्लिकेशन भेटत नव्हते. ओके, तुम्हाला फॉर्म भरताना काही प्रॉब्लेम आले तर त्यांचा टेक्निकल नंबर सुद्धा इथं दिलेला आहे. काही अडचणी आल्या, वेबसाईट चालत नसेल वगैरे, तर या नंबरला तुम्ही टेक्निकलसाठी हेल्पलाईनवरती, त्यांच्या अधिकृत हेल्पलाईनवरती तुम्ही काय करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. हे लक्षात ठेवायचं आहे. बघा, ॲप्लिकेशन एंड डेट जर बघितली तर 31 डिसेंबर ही लास्ट डेट आहे. किती, 31 डिसेंबर या ठिकाणी लास्ट डेट आहे. तोपर्यंत फॉर्म भरायचा. तर लास्ट डेटची वाट बघू नका, तात्काळ फॉर्म भरा आणि फॉर्म भरल्यानंतर अभ्यासावरती तुटून पडा. अभ्यासक्रम काय आहे तर मी जे तुम्हाला या ठिकाणी सर्व दिलेलं आहे, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, डिटेलमध्ये सगळंच्या सगळं एकदम टू द पॉईंट तुम्हाला. आणि ही परीक्षा TCS घेणार आहे, त्यामुळे TCS नुसार तुम्हाला हे सगळं कंटेंट भेटून जाईल. सर्व अधिकृत अभ्यासक्रमाचा सर्व या ठिकाणी जे समावेश आहे ते आपण फक्त या ठिकाणी 275 रुपयामध्ये दिलेलं आहे. ज्यांना फक्त समाज कल्याण विभागासाठी भरती करायची आहे तर नक्की त्यांनी ही समाज कल्याण विभाग भरती स्पेशल मार्गदर्शक तुम्ही घेऊ शकता. यामध्ये व्हिडिओ लेक्चर आहेत, ई बुक आहे, ऑनलाईन टेस्ट आहे. याच्या बाहेर तुम्हाला काही करायची गरज पडणार नाही. कसं मिळवायचं आहे तर फक्त 7248930176 या नंबरला 275 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की सर्व कंटेंट तुम्हाला वन टाइम पहिल्या दिवशी ॲडमिशनचे हे सर्व कंटेंट दिलं जाणार आहे. अशा पद्धतीने संपूर्ण जाहिरात पाहिली, ही संधी सोडू नका, कारण फक्त महाराष्ट्रातील महिलांसाठी एवढी मोठी ही चांगली संधी आलेली आहे. याच्यापूर्वी पण ICDS आलेले आहे, त्याचं सुद्धा तुम्हाला कंटेंट पाहिजे असेल, नंतर रेल्वे भरती असेल, इतर सर्व भरत्यांचं एकत्रित पाहिजे असेल तर 499चा केलेला कधीही चांगला आहे. कारण यामध्ये इतकं सारं कंटेंट तुम्हाला दिलं जातं आहे. त्यानंतर लाईव्ह क्लास आहेत, रेकॉर्डेड क्लास आहेत, 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे, हे सगळं तुम्हाला भेटत आहे. जर तुम्हाला इच्छुक असाल तर यामध्येच जॉईन व्हा, भरपूर सारा यामध्ये बेनिफिट भेटून जातील. तर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल एक लाईक नक्की करा. तुमच्या इतर मित्र मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल. धन्यवाद.